न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग क्रमांक 31 मध्ये भाजपाची ताकदवान उमेदवारी, सिमेन्स कॉलनी सदिच्छा नगरातून भव्य रॅली, नागरिकांशी थेट संवाद। भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 31 मधून भगवान नाना दोंदे, पुष्पा साहेबराव आव्हाड, पुष्पा पाटील आणि बाळकृष्ण शिरसाट हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। आज या सर्व उमेदवारांनी सिमेन्स कॉलनी सदिच्छा नगर परिसरातून भव्य रॅली काढत मतदारांशी थेट संवाद साधला। रॅली दरम्यान उमेदवारांनी घराघरात भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच प्रभागातील विकास कामांबाबत सविस्तर माहिती दिली। रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधा या विषयांवर भाजपाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या आणि प्रस्तावित असलेल्या कामांची माहिती नागरिकांना देण्यात आली। यावेळी परिसरातील नागरिकांनीही उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत आपल्या अपेक्षा मांडल्या। स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाचे उमेदवार कटिबद्ध असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंघपणे काम करू असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। नमस्कार। प्रभाग क्रमांक 31 मधील सर्व जागरूक मतदार बंधू भगिनींना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मी डॉक्टर पुष्पा पाटील नवले, माझा मानाचा जय श्रीराम। भारतीय जनता पार्टी हा संघटन मांडणारा पक्ष आहे। देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि लोकांचा विकास प्रथम याला प्राधान्य दिलेलं असतं। आपले वरती केंद्रामध्ये पंतप्रधान, आपले लाडके पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारताचा अतिशय मोठ्या प्रमाणात 2014 पासून अतिशय मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे, तो फक्त भारतीय जनता पार्टीमुळे। राज्यामध्ये आपले सर्वांचे लाडके, सगळ्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा फक्त विकास जो झाला आहे तो केवळ भारतीय जनता पार्टी पक्षामुळे। भारतीय जनता पार्टी पक्ष हा संविधान मांडणारा आणि लोकतंत्र बळकट करणारा आणि लोकांचा विकास बघणारा असा पक्ष आहे। आणि आम्ही चारही उमेदवार प्रभाग क्रमांक 31 मधील मी डॉक्टर पुष्पा पाटील नवले, प्रभाग क्रमांक 31 क आणि माझा अनुक्रमांक आहे 3, तसेच माजी नगरसेविका आव्हाडताई पुष्पाताई आव्हाड यांचा अनुक्रमांक आहे 1 ब गटातून, तसेच भगवान दोंदे नाना यांचा अनुक्रमांक आहे 2 ड गटातून, अ गटातून आणि बाळकृष्ण शिरसाट दादा हे अ गटातून, त्यांचा अनुक्रमांक आहे 5। भारतीय जनता पार्टीने आमच्या चारही उमेदवारांवर जो विश्वास दाखवलेला आहे त्यात आमचे गेले माजी नगरसेवक हे 2 दिलेले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लाडक्या कार्यसम्राट महिला आमदार माननीय सौ सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नेतृत्व करणार आहोत। आणि नक्कीच मला पूर्ण माझ्या प्रभाग क्रमांक 31 मधील मतदारांवर पूर्ण विश्वास आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की वरती केंद्रात, राज्यात हे आपलं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं। म्हणूनच स्थानिक लेवलला फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आपला निधी आपल्याकडे येणार आहे, आपल्या आमदारताई देखील भाजपाच्याच आहे। म्हणून सर्वांना नम्र विनंती की चारही उमेदवारांना भरभरून मतदान करा आणि तुमचा मतदान रूपी आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी राहू द्या। आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच करू शकते। म्हणून आजपर्यंत जो आमच्या पक्षावर निष्ठा दाखवली, विश्वास ठेवला, तोच विश्वास आमच्या चारही उमेदवारांवर ठेवून आम्हाला भरभरून मतदान करा। तुमचं मतदान रूपी आशीर्वाद आमच्या पाठी राहू द्या। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सीमाताई हिरेंच्या नेतृत्वाखाली, विश्वगुरु नरेंद्र मोदी आणि देवाभाऊंच्या यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्कीच प्रभाग क्रमांक 31 सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही, ही माझ्याकडून सर्वांना ग्वाही देते। धन्यवाद। लोकांचा इतका छान प्रतिसाद आहे, तर बस म्हणजे सर्वांची खूप इच्छा आहे की हे चारही उमेदवार खूप चांगले आहेत आणि खूप छान काम करतील, खूप छान विकास होईल, अशी लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला। धन्यवाद। सर्वप्रथम सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानते आणि भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार मानते। भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक 31 मध्ये खूप असे चांगले उमेदवार दिलेले आहेत। भगवान नाना दोंदे, मी स्वतः पुष्पा साहेबराव आव्हाड, डॉक्टर पुष्पाताई पाटील नवले, तसेच बाळकृष्ण भाऊ शिरसाट असे 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले। गेले 5 वर्षात आपण 2017 साठी नागरिकांच्या विश्वासाने आपण निवडून आलो होतो आणि जनतेच्या विश्वासाने आज परत एकदा आम्हाला आदरणीय गिरीश भाऊ, कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली, तसेच आपले नाशिकचे 3 आमदार सीमाताई हिरे, फरंदताई, राहुल भाऊ डिकले आणि शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार यांच्या मार्गदर्शनाने
आणि यांच्या आशीर्वादाने आम्हाला परत एकदा उमेदवारी करायला आणि या प्रभागाचा विकास करायला एक संधी मिळाली आहे. तर 3 दिवसापासून आम्ही प्रचार करत आहोत. नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आणि भारतीय जनता पार्टीवर जो असणारा विश्वास आहे लोकांचा आणि गेल्या आपण 5 वर्षात नागरिकांची एक कामांची नाळ जोडलेली आहे. आपण त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत आपण त्यांच्या सोबत राहून आणि कामाच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर असणारा विश्वास हा ठाम आहे. त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील अशी मी खात्री देते आणि आपल्या प्रभाग 31 मधून 4ही उमेदवार बहुमताने निवडून येतील असा विश्वास आहे. एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसापासून राणीनगर, सदिच्छानगर, किशोरनगर या एरियातून सर्व प्रचार करत आहोत. या एरियामध्ये प्रभाग क्रमांक 31 या 4ही उमेदवारांचं एवढं नाव आहे की सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की येणारे लोक 4ही पॅनलला एकच असणार आहे आपले. आणि आपल्या प्रभाग क्रमांक 31 मध्ये पुन्हा एकदा परत कमळच खिलणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी ह्याचप्रमाणे प्रतिसाद द्यावा आणि असाच आपल्या प्रभाग क्रमांक 31चा विकास होणार आहे. धन्यवाद. भगवान नाना दोंदे म्हणाले, प्रभाग 31चा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवून पारदर्शक आणि गतिमान कारभार देण्याचा आमचा संकल्प आहे. पुष्पा साहेबराव आव्हाड यांनी सांगितले. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांसाठी विशेष विकासात्मक योजना राबवून हा प्रभाग आदर्श बनवण्याचा आमचा प्रयत्न राहील. पुष्पा पाटील म्हणाल्या, नागरिकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. जनतेचा विश्वास हाच आमचा खरा भांडवल असून विकास कामांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बाळकृष्ण शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, भाजपाच्या विचारधारेनुसार प्रामाणिकपणे काम करत प्रभागातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा आमचा निर्धार आहे. रॅलीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपाच्या उमेदवारांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे.